नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद। तर मैत्रिणींनो, आज खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि ते म्हणजे बेसिक नॉलेज असतं ते ब्लाऊजचं। ते नॉलेज म्हणजे काय, तर आपल्याला ब्लाऊज शिवता येतो, कटिंग करता येतो, पण आपल्याला ब्लाऊजचे काजे, हातशिलाई, हुक हे लावता येत नाही। तर ते कशा पद्धतीने लावायचे, म्हणजे मी तुम्हाला आज एकच पॉइंट सांगणार आहे, ते पण आपण हातावर काजा कसा करायचा ब्लाऊजसाठी, तो पण एकदम व्यवस्थित पाहायचा आहे आपल्याला। कशा पद्धतीने काजा केला पाहिजे, अंतर किती ठेवायचं, कशा पद्धतीने सुई किती ओवायची, कशी एकदम व्यवस्थित तुम्हाला मी सांगणार आहे। सुई ओवल्यानंतर तो किती पदरी धागा घेतला पाहिजे ते पण या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करून सांगणार आहे मैत्रिणींनो। तर हा व्हिडिओ काय करायचा तुम्ही लास्टपर्यंत पाहायचा आहे आणि हाताने काजा कशा पद्धतीने केला जातो ह्याचं नॉलेज आपल्याकडं पाहिजे। कारण की आपण टेलर आहोत, म्हणजे आपण जे मशीन काम करणार आहोत किंवा आपल्याला आपल्या स्वतःच्या ब्लाऊजला काजे करायचे, बटन लावायचे, तर ते आपल्याला जमले पाहिजे की नाही। त्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मैत्रिणींनो। हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चला मग काय करूया, आपण आजच्या या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मैत्रिणींनो, मी हा ब्लाऊज घेतलेला आहे आणि हा ब्लाऊज मी साधा ब्लाऊज शिवलेला आहे, कटोरीचा आहे। पण आता आपल्याला याला काय करायचे, काज करायचे, खालच्या बाजूने हातशिलाई करायची आहे, हुक लुक म्हणजे काज आणि बटन याला लावून घ्यायचे। त्यासाठी ही जी बाजू आहे ती आपली काज बटन पट्टी आहे। मग एक जी बाजूला आपल्याला काज बटन पट्टी असते त्या बाजूला आपल्याला काजे करावं लागतात किंवा त्या बाजूला हुक लावावे लागतात, हे लक्षात ठेवायचं आहे। तर ह्या बाजूला आपल्याला काय करायचं, अगोदर ही पद्धतीने हे जे ब्लाऊज आहे तो या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून ती पट्टी फोल्ड करायची, मध्ये एक पॉईंट द्यायचा आहे आपल्याला। हे काजाचे पॉईंट तयार करायचे 5। तर ह्या पद्धतीने मी काय केलं, खडूच्या सहाय्याने अशा पद्धतीने काजाला पॉईंट टाकून घेतले आणि कात्रीच्या सहाय्याने काय करायचं आहे आपल्याला नंतर त्याला होल पाडून घ्यायचे। तर मैत्रिणींनो, आता आपण इथं काय करूया, मी तिसरा हा होल पाडून घेतलेला म्हणजे होल केलेले आहेत। आता तर पहा आता कशा पद्धतीने जे आपल्याला काय कातर असते ती कातर काय करायची, काजचं टोक असतं ते असं या पद्धतीने फोल्ड करायचं सहाय्याने काय करायचं, पट्टी आहे ती, आणि या पद्धतीने आपल्याला काय करायचं, या पॉईंट म्हणजे कट मारून घ्यायचा आहे, व्यवस्थित कट मारायचं आहे। आपली पट्टी पूर्ण कट होऊ नये याकडे लक्ष द्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला कट मारून घ्यायचं आहे। तर ह्या पद्धतीने मी काय केलं, बाकीच्यांना पण जे टोकत मारून घेणार, तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी हे कट मारून घेतलेले कट करायचे। तर ह्या पद्धतीने कट मारून घेतल्यानंतर आता आपल्याला याला काज करायचं आहे। तर तुम्हाला मगाशी पण सांगितलं होतं की आता हा जरा काज काय झालाय, थोडासा लहान झालाय, तर मी थोडा जास्त कट मारून घेतली, व्यवस्थित मोठा होईल। तर मी आता याला काय केलंय, 4 पदरी दोरा घेणार आहे आणि व्यवस्थित काज करून आपल्याला सुई दोरा घेतलेला आहे ना। व्हिडिओ पहा मैत्रिणींनो, आणि 4 पदरी व्हिडिओ पाहत असाल ना तर तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद घेतलाय ना। तर ही 4 पदरी मी सुई घेतलेली आहे आणि ही कशा पद्धतीने काज करायचं ते पण सांगते। आता सुईचं टोक आहे ते आतल्या वर काढायचं आपल्याला, ह्या जिथं आपण वर काढायची ना काज करायसाठी जिथं कट मारलेला आहे अशी वर काढून कात्रीच्या सहाय्याने तिथून वर काढायचंय आणि हे ह्या पद्धतीने बाजू फिरवून घ्यायची, अशा पद्धतीने आपल्या बाजूला घ्यायची। आता हा धागा आहे ना, जो दोरा आहे तो आपल्या विरुद्ध हाताला घ्यायचा, या बाजूला पद्धतीने मी कशा विरुद्ध हाताला घेतलाय ना, आणि इथं होल पद्धतीने आपल्याला बोट घालायला घ्यायचाय आणि समोरच्या बाजूने ह्या पद्धतीने खालून काय करायचं, आपल्याला ती सुई वर काढायची, वर काढायचं आणि हे पा ह्या पद्धतीने सुई वर काढून थोडंसं ओढून घ्यायचंय, पुन्हा ती स्टेप करायची, असं धागा ह्या बाजूला वळून ह्या पद्धतीने फिरून घ्यायचं आपल्याला, धागा परत असं पॅक करायचा घालायचा आणि खालून पुन्हा सुई वर काढायची, पुन्हा आपल्याला काय करायचं, थोडंसं ओढायचंय, खूप जास्त नाही ओढायचं, थोडं ओढायचंय, परत पुन्हा ती स्टेप करायची, जोपर्यंत आपला काजाच्या मध्यभागून काय करायचं आपल्याला होली तिथून स्टेप करायची, वर धागा काढायचा आहे बाहेरच्या बाजूने पद्धतीने, आणि ह्या पद्धतीने आपल्याला काजा रेडी करायचा आहे। तर मैत्रिणींनो, खूप सोपी पद्धती आणि खूप छान काजा तयार होतो। हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पाहिला। आता मी काय करते, पटपट तुम्हाला ना मी हा काजा बनवून दाखवते कशा पद्धतीने काजा बनवायचा असतो। तर मैत्रिणींनो, मी पण काल एक व्हिडिओ टाकला होता, त्याला खूप ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मी ब्लाऊज कटिंगचा पण व्हिडिओ टाकलेला आहे, ब्लाऊज कटिंग कसा पद्धतीने केलेली आहे। तो व्हिडिओ तुम्ही तिथे जाऊन पहा, खूप छान व्हिडिओ आहे।
तुम्हाला पण खूप छान पद्धतीने ब्लाऊज कटिंग करता येतील, स्टिचिंग करता येतील. ते ही आतल्या बाजूने आपल्याला हे पॉईंट काय करायचं आहे, पॅक करून घ्यायचं आहे. काजा केलेले एक बाजूने काजा झाला ना आपला, मग हे पॉईंट पॅक करायचं आहे. मग ही सुई काय करायची, पुन्हा वरच्या बाजूने काढून घ्यायची. पुन्हा आपल्याला काय करायचं, ही पट्टी फिरवून घ्यायची ह्या पद्धतीने. आणि पुन्हा आपल्याला काय करायचं, ह्या पद्धतीने काजा तयार करून घ्यायला परत सुरुवात करायची. परत विरुद्ध बाजूने आपल्याला धागा टाकायचा आहे आणि जे होल होतं तिथून पुन्हा ह्या पद्धतीने आपल्याला काय करायचं, पटपट काजा तयार करून घ्यायचा. अशा पद्धतीने काजा तयार केला जातो मैत्रिणींना. तुम्ही अशाच पद्धतीने सगळे काजे तयार करा, खूप छान तयार होतात आणि एकदम आपल्या हाताची सर कोणत्याच गोष्टीला येत नाही. जे आपण हाताने करतो काम ते आपले एकदम सगळ्यात छान काम असतं, हे पण तुम्हाला माहीत असेलच. आणि जे आपण मनापासून करतो त्यात खूप आनंद असतो. त्यासाठी मैत्रिणींनो, कोणती गोष्ट मनापासून करायला शिका, यश हे मिळतंच. तर यासाठी मैत्रिणींनो, तुम्ही जर माझा हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगा. आणि काल जो व्हिडिओ टाकलेला आहे मी, तो व्हिडिओ पण तुम्ही पहा, खूप छान आहे. तुम्हाला पण खूप सारं असं व्यवस्थित ब्लाऊज कटिंग करता येणार, स्टिचिंग करता येणार आहे. तर ह्या पद्धतीने आपला काजा रेडी झालेला आहे मैत्रिणींनो. चला मग भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.